नमस्कार. आज आपण 22व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 22. सतया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते लभते च ततः कामान् मयैव विहितान् नितान्. श्लोकाचा अर्थ, तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरविलेले ते इच्छित भोग निश्चितपणे मिळवितो. इथे भगवंतांनी असे दाखविले आहे की मी स्थिर केलेल्या त्या श्रद्धेने युक्त होऊन जेव्हा तो पुरुष यथाविधी त्या देवतेचे पूजन करतो तेव्हा त्या उपासनेमुळे त्या देवतेद्वारा मी पूर्वीपासूनच ठरवलेले इच्छित भोग त्याला मिळतात. माझ्या विधानापेक्षा अधिक किंवा कमी भोग देण्याची शक्ती देवतांमध्ये नाही. याचा भावार्थ असा की एखाद्या मोठ्या राज्यामध्ये कायद्याप्रमाणे काम करणाऱ्या विभिन्न विभागातील सरकारी अधिकाऱ्यांची जशी स्थिती असते तशी या देवतांची समजावी. त्यांना कुणा माणसाला त्याच्या कार्याबद्दल काही द्यावे असे वाटले तर कायद्यानुसार त्याला त्या कार्यासाठी जितके मिळण्याची तरतूद आहे व जितके त्यांना देण्याचा अधिकार आहे तितकेच ते देऊ शकतात. तसेच देवतांच्या ठिकाणी एका मर्यादेपर्यंतच देण्याची शक्ती असते, म्हणून ते तितकीच देऊ शकतात, अधिक नव्हे. देवतांच्या ठिकाणी अधिक एवढी शक्ती असते की ते आपापल्या उपासकांना आपापल्या लोकात घेऊन जाऊ शकतात, परंतु आपल्या उपासनेचे फल भोगल्यावर त्यांना तेथून परत संसारात यावे लागते. येथे मयैव म्हणण्याचे तात्पर्य संसारात आपोआप जे काही संचालन होत आहे ते सर्व मीच केलेले आहे, म्हणून ज्या कोणाला जे काही मिळत असते ते सर्व माझ्या विधानानुसारच मिळत असते, कारण माझ्याशिवाय विधान करणारा दुसरा कोणीच नाही. जर एखादा मनुष्य ह्या रहस्याला समजून घेईल तर मग तो माझ्याकडेच ओढला जाईल. अशा प्रकारे आज आपण 22व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 23व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.